प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथुवैन्यः। पार्श्वभूमी आणि जिज्ञासापूर्ती। विद जाणणे या अर्थाच्या धातूपासून वेद हा शब्द बनलेला आहे। वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात। ऋचा म्हणजे स्तुतिपर काव्य। वेदांमध्ये देवतांच्या स्तुती आहेत। 10 ते 20 ऋचांचं एक पद म्हणजेच एक सूक्त बनतं। अशा 10 ते 20 सूक्तांचा एक अनुवाक तयार होतो आणि अशा अनेक अनुवाकांचं एक मंडल बनतं। अशी 10 मंडले ऋग्वेदात आहेत। ऋग्वेदात एकूण 1028 सूक्त आहेत। प्रस्तुत पाठ हा ऋग्वेदातील 10व्या मंडलातील 93व्या अनुवाकातील 14व्या सूक्तावर आधारित आहे। या पाठाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। पृथु हा अभिषिक्त म्हणजे राज्याभिषेक संस्कार झालेला पृथ्वीवरील पहिला राजा। याच्याच नावावरून या भूमीला पृथ्वी असं नाव पडलं। याची पृथु, पृथुवैन्य अशी नावे आहेत। वडिलांचे नाव वेन, त्यावरून वैन्य असं नामकरण झालं। हा भगवान विष्णूंचा अंशावतार आहे असं सुद्धा वर्णन पुराणांमध्ये आहे। यानेच सर्वप्रथम कृषी कार्याचा विकास केला, म्हणून त्याला कृषीविद्येचा जनक संबोधलं जातं। प्रयाग याचा अर्थ पुष्कळ यज्ञ झालेलं ठिकाण असा होतो। प्रयाग म्हणजे आजचं अलाहाबाद। उत्तर प्रदेशात हे ठिकाण आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम इथे होतो। पृथुराजाचा वंश। भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट। भूपाल म्हणजे राजा। पृथुवैन्य नावाचा राजा धरायां पृथ्वीवर, प्रथमः पहिला, अभिषिक्तः याचा अर्थ राज्याभिषेक झालेला राजा। भूपालः या शब्दाला पार्थिव, नृप, भूप असे संस्कृत प्रतिशब्द आहेत। तर धरा हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द। तिला भूमी, अचला, अनंता असे समानार्थी शब्द संस्कृत भाषेत आहेत। प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्। प्रयाग क्षेत्रामध्ये पृथुराजाची राजधानी होती। राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः। राज्याभिषेक समये राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः याचा अर्थ स्वर्गीय स्तुतिपाठक, स्तुती करणारे, त्यांना काथिक, कुशीलव असे संस्कृत प्रतिशब्द आहेत। तर गातुम उत्सुकाः या शब्दाचा संधी विग्रह गातुम अधिक उत्सुकाः असा होतो। राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः स्तुतिपाठक पृथुराजाची स्तुती गाण्यास उत्सुक असतात।
तदा पृथुः आज्ञापयत तिष्ठन्तु चारणाः. तेव्हा पृथुराजा आज्ञा करतो, हे स्तुतिपाठकांनो थांबा. तिष्ठन्तु हे स्था धातूचं लोट लकाराचं प्रथम पुरुषी एकवचनाचं रूप आहे. यावत् मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति तावदहं न स्तोतव्यः. जोपर्यंत माझे सद्गुण मम सद्गुणाः म्हणजेच माझे सद्गुण न प्रकटी भवन्ति प्रकट होत नाहीत, तावदहं न स्तोतव्यः तोपर्यंत मी स्तुती करण्यास योग्य नाही. तावद अधिक अहम असा तावदहम या शब्दाचा संधी विग्रह होतो. स्तोतव्यः याचा अर्थ स्तुती करण्यास योग्य. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत्. स्तवनम याचा अर्थ स्तुती. स्तव, स्तोत्र, स्तुती असे स्तवन या शब्दाचे संस्कृत समानार्थी शब्द आहेत. स्तुती तर ईश्वराचीच व्हावी. भवेत, भवेत हे भूधातूचं विधिलिंग लकाराचं रूप आहे. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुतिगायक पृथुराजाची अशा प्रकारची निस्पृहता लक्षात घेऊन प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यात भ्रमण करीत होता. भ्रमणम या शब्दाला अटनम असा संस्कृत समानार्थी शब्द आहे. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यात भ्रमण करीत होता. अकरोत हे क्रू धातूचं लंग लकाराचं रूप आहे. भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. भ्रमण समये फिरत असताना तेन दृष्टम त्याने पाहिले की प्रजा अतीव कृशाः अतिशय कृशाः याचा अर्थ रोडावलेली आणि अशक्ताः च आणि कशी आहे अशक्त आहे. अशक्ताः या शब्दाला सशक्ताः असा विरुद्धार्थी शब्द आहे. ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति निकृष्टान्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ती प्रजा पशुवत् जीवन्ति. पशुवत् पशूंप्रमाणे जीवन्ति जगत आहे. निकृष्टान्नम खादंती निकृष्ट अन्न खात आहे. निकृष्टान्नम हा कर्मधारय समास आहे. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंताक्रांत झाला. चिंताकुलः चिंतया आकुलः असा तृतीय तत्पुरुष समास होतो. तदा पुरोहितः अवदत्, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तु जातं वस्तुतः वसुंधरायाः उदरे एव वर्तते तत् प्राप्तुं यतस्व. तेव्हा पुरोहितः अवदत्, पुरोहित म्हणाले, हे राजन, हे राजा, धनधान्य इत्यादी सर्व वस्तू खरे पाहता, वस्तुतः याचा अर्थ खरे पाहता, वसुंधरायाः उदरे एव वर्तते पृथ्वीच्या पोटामध्येच आहेत. तत् प्राप्तुम यतस्व. तत् प्राप्तुम ते प्राप्त करण्यासाठी. प्राप्तुम या शब्दाला त्यक्तुम असा विरुद्धार्थी शब्द आहे. यतस्व हे यत धातूचं लोट लकाराचं रूप होतं. प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो.
तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तेव्हा पृथुराजाने त्याकरिता धनुष्य सज्ज केले. धनुः याकरिता चापः, शरासनः, कोदंड असे संस्कृत समानार्थी शब्द आहेत. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अवदत् च, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत. तेव्हा भूमी स्त्रीरूप धारण करून त्याच्या समोर प्रकट झाली. अवदत् च आणि म्हणाली, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत. तुझे वडील वेनराज हे दुःशासक होते, राजधर्माचे पालन त्यांनी केले नाही. दुःशासकः हा दुष्टः शासकः असा विग्रह होणारा कर्मधारय समास आहे. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तेव्हा मी चोर लुटारूंच्या भीतीने धनधान्य, फुले आणि फळे माझ्या पोटामध्ये ठेवली. चोरलुंठक भयात, चोर लुटारूंच्या भीतीने. चोरलुंठकेभ्यः भयम तस्मात असा पंचमी तत्पुरुष समास होतो. तेव्हा मी चोर लुटारूंच्या भीतीने धनधान्य, फुले आणि फळे माझ्या पोटामध्ये ठेवलेली आहेत. निहितानी याचा अर्थ ठेवलेली आहेत. त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः. तू तर प्रजाहितदक्ष राजा आहेस. प्रजाहितदक्षः हा प्रजाहिते दक्षः असा सप्तमी तत्पुरुष समास होतो, ज्याचा अर्थ प्रजेचे हित करण्यात दक्ष असलेला असा होतो. तू तर प्रजाहित करण्यात दक्ष असलेला राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. जर तू प्रयत्नपूर्वक कृषी कार्य करशील तर मी प्रसन्न होईन. यदि त्वं जर तू प्रयत्नेन प्रयत्नाने कृषी कार्यं करोषि कृषी कार्य करशील. करोषि हा क्रू धातूचं लट लकाराचं मध्यमपुरुषी एकवचनाचं रूप आहे. तर भविष्यामी हे भू धातूचं लट लकाराचं उत्तम पुरुषी एकवचनाचं रूप आहे. अतः धनुः त्यज खनित्राणि हलान् कुद्दालकानि लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. म्हणून धनुष्याचा त्याग कर. खणण्याची साधने, नांगर, कुदळ आणि विळा इत्यादी साधने हातात घेऊन प्रजाजनैः सह प्रजाजनांसोबत कृषिकार्यं कुरु. कृषिकार्य कर, शेतीकाम कर. त्यज हे त्यज धातूचं लोट लकाराचं मध्यमपुरुषी एकवचनाचं रूप आहे. तर कुरु हे लोट लकार मध्यमपुरुषाचं एकवचनाचं रूप आहे. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. भूमातुः याचा अर्थ भूमातेचा. उपदेशं मनसि निधाय, मनसी याचा अर्थ मनामध्ये असा जरी होत असला तरी सुद्धा मनसी निधाय याचा अर्थ लक्षात ठेवून असा अर्थ घ्यायचा. मनसी निधाय लक्षात ठेवून पृथुवैन्यः
नदीनां मार्गम अवरुद्ध, नद्यांचा मार्ग अडवून शेतीसाठी पाण्याचा उपयोग करतो. अवरुद्ध अडवून. वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत, पावसाचे पाणी अडवून पाण्याचे व्यवस्थापन करतो. वृष्टिजलसंचयः वृष्टिजलस्य संचयः षष्ठी तत्पुरुष समास होतो. तर जलव्यवस्थापनम याचा अर्थ पाण्याचे नियोजन अथवा व्यवस्थापन. भूमीम उर्वरतमां कर्तुम प्रायतत, जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करतो. प्रायतत हे प्र अधिक यत धातूचं लंग लकाराचं रूप आहे. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन, त्यानंतर त्या ठिकाणी लोक धान्याची बीजे पेरतात. अवपन म्हणजे पेरणे. वप धातूचं लंग लकाराचं ते रूप आहे. त्यानंतर त्या ठिकाणी लोक धान्याची बीजे पेरतात. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत, तो वेगवेगळ्या झाडांपासून वेगवेगळ्या बियांचे संकलन आणि निवड मोठ्या परिश्रमाने करतो. संकलनम म्हणजे एकत्रीकरण. तर चयन या शब्दाचा अर्थ निवड असा होतो. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत, त्यानंतर बियांवर संस्कार करून पेरणी करतो. पर्जन्यात अनंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः, पाऊस पडल्यानंतर बियांपासून अंकुर निर्माण झाले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन, धान्य प्राप्त झाल्याने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. उद्भूताः निर्माण झाले, उगवून आले. धान्य लाभेन धान्यस्य लाभः तेन असा षष्ठी तत्पुरुष समास होतो. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवावर्ती च अभवत, हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर प्रशासनामध्ये अग्रेसर आणि जनसेवाव्रत धारण करणारा होतो. अग्रणी याचा अर्थ अग्रेसर. हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर प्रशासन करण्यात अग्रेसर आणि जनसेवेचे व्रत धारण करणारा झाला. पृथ्वीराजाने केलेली लोककल्याणाची कार्ये.